रायगडावरील वाघ्याच्या समाधीजवळ पोलीस बंदोबस्त तैनात. वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पर्यंत हटवा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी. संभाजीराजेंना राज्यात सामाजिक दंगल घडवून आणायची आहे का? छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात बीडमध्ये धनगर समाज आक्रमक. छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवण्याबाबतची केली होती मागणी. यवतमाळच्या दारवामध्ये व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटलं. किराणा व्यावसायिकाच्या घरातील पैसे आणि सोन्याचे दागिने लुटले. 3 तासात आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश. चंद्रपूर शहरात 1 लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची नावे चौकात प्रसिद्ध केली. आगामी काळात 50,000हून अधिक रक्कम थकीत असणाऱ्यांची नावंही जाहीर केली जाणार. सिंधुदुर्गमधील ओरोस येथे नगरपंचायत होण्यासाठी घेण्यात आली विशेष ग्रामसभा. काही ग्रामस्थांचा नगरपंचायतीला विरोध असल्यानं शाब्दिक बाचाबाचीमुळे सरपंच ग्रामसभा सोडून गेल्या. ठराव एकमताने मंजूर. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपुरात आंदोलन. शिक्षकाकडून विद्यार्थिनीकडे पाहताना अश्लील कृत्य. विद्यार्थिनीचा आरोप, प्राध्यापकावर कारवाई करा. संतप्त अभाविपची मागणी. अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. उद्या मुंबई येथे हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश होणार. मालेगावमध्ये होणारे विराट हिंदू संत संमेलन वादात सापडलं. भाजपच्या माजी खासदार व मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली. अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत सर्व 21 जागांवर परिवर्तन पॅनलचा विजय. 25 वर्षापासून असलेली पुरोगामी सहकार मंडळाची सत्ता उलथवून टाकण्यात यश. धनंजय देशमुखांनी घेतलं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन. समाधीचं दर्शन घेताना धनंजय देशमुख झाले भावुक. बीडच्या पळी तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत. तालुक्यातील एकूण 90 ग्रामपंचायत सरपंच पदाचं आरक्षण जाहीर. सर्वसाधारण 50 उमेदवारांच्या मागास प्रवर्गासाठी 24 जागा, अनुसूचित जाती जमातीसाठी 15 जागा, तर भटक्या विमुक्त प्रवर्गासाठी 1 जागेचं आरक्षण सोडत. सतीश भोसले उर्फ खोक्याला जिल्हा कारागृहाबाहेर जेवण देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची कारवाई. पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीतील माजी नगरसेवकासह 2घांवर गुन्हा दाखल. खंडणी आणि परिवाराला मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनोज साळुंखेसह 2घांवर गुन्हा दाखल. बँकेचा आणि सोन्याचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप. माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या बनावट सह्या, लेटर पॅड, शिक्के वापरून शिक्षण संस्था हडपण्याचा प्रयत्न. 13 आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. आरोपींवर अटकेची टांगती तलवार. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे बनले आचारी. लग्न समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होत घेतला पोहे बनवण्याचा आनंद. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा 14 एप्रिलपासून सांगली शहरात जाणारा शेतमाल रोखणार. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटलांचा इशारा. महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाकडून विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. 500 ते 600 शिक्षक मोर्चा सहभागी. शासन निर्णयानुसार वाढीव 20% वेतन अनुदान देण्याची मागणी. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा आक्रमक मोर्चा. आंदोलनादरम्यान शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. आंदोलनादरम्यान शिक्षकाला अश्रूही अनावर. विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं आंदोलन. आंदोलनादरम्यान शिक्षकाची पोलिसांसोबत झटापट. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांची घोषणाबाजी. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात किवळे आणि रावेतमधील नागरिकांचं आंदोलन. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रद्द करण्याची संबंधित नागरिकांची मागणी. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी नांदेडमध्ये मोर्चा. या मोर्चात भिकू महासंघासह मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव सहभागी. पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात पेट्रोलिंग बुलेट धुळखात पडून. पेट्रोलिंग बुलेट BS6 प्रणालीच्या नसल्यामुळे परिवहन विभागाकडून परवानगी नाही. मात्र पोलिसांनी BS4 आणि 5 प्रणालीच्या बुलेट का स्वीकारल्या असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सांगली जिल्हा परिषदेचा 44,69,00,000 रुपयांचा अर्थसंकल्प सादर. कृषी विभागासाठी नवीन योजनांचा अर्थसंकल्पात समावेश. समाज कल्याण आणि पाणीपुरवठा विभागासाठी प्रत्येकी 20% निधीची तरतूद. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण मार्गाची दुरावस्था. खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिक त्रस्त. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 8,15,00,000 रुपये निधीची आवश्यकता.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 16,49,00,000 रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी. आरोग्य, शिक्षण, कृषी विभागासाठी भरीव तरतूद. भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौकात राष्ट्रीय महामार्गावरच एसटी बस बंद पडल्याचा प्रकार. नागरिक आणि वाहतूक पोलिसांवर धक्का देत बस रस्त्याच्या कडेला लावण्याची वेळ. भंगार एसटी बसचा मुद्दा ऐरणीवर. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील जामदा डाव्या कालव्याला भगदाड पाडून गळती. शेतकऱ्यांनी गिरणा पाटबंधारे विभागाच्या लक्षात आणून दिला प्रकार. तात्काळ गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, शेतीचं होणारं नुकसान टळलं. विभागीय आयुक्त असल्याचं सांगून अनेकांना लाखोंचा गंडा. नाशिकच्या मालेगावमधील घटना. 8,50,000ची फसवणूक केल्याप्रकरणी बनावट अधिकारी ताब्यात. सिंधुदुर्गच्या आणाव पणदूरमध्ये रानगव्यांचा उच्छाद. वन विभागाकडून रेस्क्यू पथक तैनात. रेस्क्यू पथक रानगव्यांना हुसकावून लावण्याचं काम करणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शिरवल धरणाजवळ हत्तींचा मुक्काम. हत्तींचा कळप सिरावल्यास बागांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती. वन विभागाने वेळीच योग्य कारवाई करण्याची मागणी. कराड तालुक्यात ठिकठिकाणी वळवाच्या पावसाची जोरदार हजेरी. या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा. बार्शी तालुक्यातील वैराग परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान. द्राक्ष बाग जमीनदोस्त झाल्यामुळे सुभाष घोडके या शेतकऱ्याचं 20 लाख रुपयांचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात. प्रशासनाकडून 14 विहिरींचं अधिग्रहण. 1,300 गावांच्या पाण्यासाठी 11,70,00,000 रुपयांची तरतूद. नाशिकच्या आडगाव मध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांपासून पाणीच नाही. संतप्त ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवकाला तब्बल 2 तास ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडलं. पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित. 31 मार्चपासून शासकीय धान खरेदी बंद होणार. 1,273 शेतकऱ्यांचे 10 कोटी रुपयांचे चुकारे थकले. गोंदिया जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्रावर 24,49,913 क्विंटल धानाची विक्री. रत्नागिरीत गोगलगाईच्या नवीन प्रजातीचा शोध. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचं आणखी एक संशोधन. शंखाच्या काही वैशिष्ट्यांमुळे वेगळ्या श्रेणीत वर्गीकरण. रत्नागिरी जिल्ह्यातील अनसुरी गावाजवळून ही प्रजाती आढळून आली. वर्ध्यात वर्धिनी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महिला बचत गटांनी लावलेल्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला नागरिकांची भेट. मोर तालुक्यातील नेरे गावात भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन. ग्रामदैवत बालसिद्धनाथ यात्रेनिमित्त पार पडली भव्य कुस्ती स्पर्धा. पुण्याच्या विविध भागातील 250 मल्लांचा सहभाग. गोंदियातील पाण्याच्या शोधात गावात आलेलं अस्वल चढलं झाडावर. देवरी तालुक्यातील बोरगाव बाजार येथील घटना. अस्वलाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील प्राणी वळतायत रहिवासी वस्त्यांकडे. सिंधुदुर्गातील ओरोस दाभाचीवाडी तलावातील गाळ कधी काढणार याकडे लक्ष. नद्यांसोबतच तलावही गाळमुक्त करण्याकडे जलसंपदा विभागाने लक्ष देण्याची मागणी. 7 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप. चिपळूण न्यायालयाचा निर्णय. आरोपी प्रकाश वाघे याला 25,000 रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा. बुलढाण्याच्या खडकपूर्णा धरणात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 8 बोटी उद्ध्वस्त. अवैध वाळू उपशाबद्दलच्या तक्रारीनंतर सिंदखेड राजा एसडीओंची कारवाई. वर्षभरातील प्रशासनाकडून 39 बोटी उद्ध्वस्त. ठाण्यात जांभई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंबेडकर चळवळ मोर्चा. महाबोधी विहार मुक्तीसाठी आंबेडकर चळवळीतील आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमानाने काढण्यात आला मोर्चा.